स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी हेच जीवन या माझ्या YouTube चॅनलवर मी सौ विवेक देशपांडे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ खास आहे. तो बनवण्याचं कारण सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे. मी परवा माझ्या माहेरी गेले होते, श्री क्षेत्र नृसिंहवाडीला. तिथे मी माझ्या मैत्रिणीला बखर घेण्यासाठी मंदिरात जी पुस्तकांची दुकान आहेत तिथे गेले होते. एका दुकानात मी जिथे नेहमी घेते ते कंट्राव काकांच्या दुकानात बखर नव्हती, म्हणून मी शेजारी असलेल्या तुळशीकरांच्या दुकानात गेले. तिथे गेल्यानंतर मी बखर घेण्यासाठी त्यांना विचारणा केली. त्यांनी सांगितलं की बखर आहे म्हणून. मला गोपाळबुवा केळकरांची बखर मिळाली नाही. मग मी आद्य बखर घेतली तिथनं. आणि तिथे जाता जाताच मला हा दत्त महाराजांचा फोटो दिसला. जवळून पहा, दत्त महाराजांचा हा सुंदर असा फोटो. हा इतका सुंदर असा फोटो मला दिसला. मला असं वाटलं की हा फोटो माझ्यासाठीच महाराजांनी बनवलेला आहे, माझ्या घरी येण्यासाठी. म्हणजे म्हणतात ना, आपण एखाद्याशी आय कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आपल्याला कसा आनंद होतो, तसाच मला आनंद हा फोटो बघताना झाला. काय सांगावं, म्हणजे त्या क्षणी असं झालं की हा फोटो त्या फोटोकारानं निव्वळ माझ्यासाठी बनवलाय असंच मला वाटलं. मी त्याला विचारलं की हा फोटो पॅक कर, मी घेऊन जाणार आहे. कारण हा फोटो दुसरीकडे कुठे गेला असता ना तर माझ्या मनाला फार वेगळंच वाटलं असतं. मी म्हटलं नाही, हा फोटो माझ्यासाठीच आहे, माझ्यासाठीच आहे असं माझ्या मनाला मी समजावलं. मी विचारलं किती रुपयाला रे, तर त्यानं म्हटलं की तुला मी व्यवस्थित रेट लावून देतो. आणि मी त्याला पॅक करायला लावलं. फोटो मोठा असल्यामुळे गाडीतून आम्ही घेऊन आलो. मला घरातले ओरडायला लागले की एवढा मोठा फोटो तू घेतलास, फोटो घेण्याबद्दल काही नाही, पण तो गाडीत बसतो का, कसं हे करा. म्हटलं ते काही नाही, ते महाराज बघून घेतील, त्यांना माझ्या घरी यायचं आहे, ते कसे येतात काय येतात हे महाराज बघून घेतील, पण मला हा फोटो हवाय. हा फोटो जर माझ्या जीवनात आला नाही तर मला फार त्रास होईल. म्हटलं म्हणजे एक प्रकारचं असतं ना, आपल्याला इच्छा, आनंद असतो, एक वेगळंच असतं. कारण महाराजांच्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय प्रसन्न आहेत. इतके प्रसन्न आहेत की भावमुद्रा काय सांगावं. दत्त महाराजांचाच पुढील अवतार स्वामी आहे. त्यामुळे माझ्या घरात आता वॉलवरती आहे बघा, किती वॉल छान दिसायला लागली आहे. म्हणजे आपल्या पाठीशी असणारे, म्हणजे सदैव आपल्या पाठीशी असणारे गुरु आपल्या सोबत आहेत. आता हा हा ब्लॉग बनवताना मी असं काही ठरवलेलं नाहीये की हे बोलायचं, हे करायचं. मी आज तागायत कधीच स्क्रिप्ट सारखं काही लिहित नाही किंवा हे मला बोलायचंय असं काहीच ठरवत नाही. जे आहे तेच सांगते, तेच बोलते. एक इच्छा होती, एक आनंद होता. आतापर्यंत मी थोडं माझ्या आकलन शक्तीप्रमाणे वाचन केलं, सेवा केली, जप केलंय, जे काही केलंय अगदी अल्पसं, ते महाराजांच्या चरणापर्यंत पोहोचलंय. त्याचीच ही अनुभूती आहे. कारण आपण काही ठरवलं नसताना अचानक आपल्या घरी महाराजांचं आगमन होणं, यापेक्षा सोन्याचा क्षण असा दुसरा कुठला असूच शकत नाही असं मला वाटतं. माझ्या घरी महाराजाने हा आनंद माझ्यासाठी म्हणजे काय सांगावा. त्या दिवशी मी सुखाची झोप झोपले. जेव्हा केव्हा मी या फोटोला बघते तेव्हा मला इतकं एक वेगळं समाधान होतंय. महाराजांची प्रसन्न भावमुद्रा आहे. जिथे आपले गुरूंचे चरण असतात ना, अन्य दुसरं काहीच नसतं. फक्त आपले गुरूंचे चरण असतात आणि आपल्याला फक्त त्या चरणांच्या जवळ शुद्ध सात्विक भावाने आपल्याला बसायचं असतं. बस, बाकी काही नाही. आपल्याला बरोबर महाराज मार्ग दाखवतात आणि मार्ग देतात. तुम्ही की नाही आजवरच्या आयुष्यात जसे राहता, जसे वागता, त्यावरती तुम्हाला काय द्यायचं काय नाही हे सगळं महाराज ठरवत असतात. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात एवढं ठरवलं की आपण स्वतःहून कुणाला त्रास द्यायचा नाही. कुणी आपल्याला दिला तर एका मर्यादेच्या पलीकडे तो सहन करायचा नाही. म्हणजे आपण त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही, त्या माणसापासून अलिप्त व्हायचं, दूर व्हायचं. जास्त कुणाच्यालाही नादाला लागायचं नाही, वेडेवाकडे शब्द बोलायचे नाहीत, असं मी ठरवलंय माझ्या जीवनात. आणि मी ते अवलंब केलेला आहे. आणि मी सगळं स्वामींच्या कृपेमुळेच हे शक्य होतं. माझ्या घरात महाराज आहेत, मला कुठल्याही गोष्टीचं भय नाही आहे. कारण माझ्याकडे गिरनारचा एक फोटो आहे. गिरनारला गेले होते तेव्हा तिथं प्रसाद भेट म्हणून त्यांनी दिला होता. तर त्यात फोटोत असं लिहिलंय की तू मुझे तेरे हृदय में देखने की कोशिश कर, मैं सदा तेरे साथ हूँ. त्यामुळे मला असं वाटतं की ते खरं आहे, सत्यवचन आहे. महाराज खरंच माझ्या सोबत अखंड अविरत आहेत आणि ते अखंड राहणार आहेत. बस, बाकी काही नाही.
कारण गुरूंच्या विना कोण आपल्याला वाट दाखवणार आहे. ते गुरूंचे चरण असतात ना, तेच आपल्याला जीवनात फार पुढे घेऊन जातात. तुमच्या सुद्धा जीवनात अशीच गुरुभक्ती निरंतर वाढत राहो. तुमच्या हातनं सुद्धा सत्कार्य होत राहो. आणि हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि हा ब्लॉग इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.